इथं गुळवेलचा आणि सुंठेचा काढा बनवलेला आहे, तो अगोदर घेतो आम्ही। सुंठ आणि गुळवेलचा काढा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो। पंडितजी सावकाश सावकाश। कडू आहे, गुळवेल चवीला कडू असते, त्यामुळे हा काढा पण खूप कडू आहे। गुळवेल जरी कडू असले तर त्याचे गुण खूप चांगले आहेत। कढईमध्ये मी चंदन बटव्याची भाजी शिजवलेली आहे। आता ही भाजी थंड होण्यासाठी या ताटामध्ये काढून ठेवते। भाजी थंड झाल्यानंतर आपण जशी पालकची भाजी बनवतो ना, छान मिरची लसूण टाकून बनवायची आहे। थोडीशी हटून भाजी वगैरे काहीतरी असं म्हणतात, त्याप्रमाणे बनवायची। खूप चवदार लागते भाजी। गुळवेलचा काढा आहे पंडितजी। गुळवेल जरी कडू असली ना, शरीरासाठी खूप चांगली आहे पंडितजी। याच्यामुळे नसांचे आजार, वातीचे आजार कमी होतात, त्याच्यामुळे सर्दी खोकला पण कमी होतो। मला सर्दी नाहीये। बरं, थंडीमध्ये तर चांगले असते गुळवेल आणि सुंठ। जो कडवा आहे वो अच्छा आहे। चाकवताची भाजी थंड होते तोपर्यंत मी ही फ्रेंच बीनची भाजी बनवून घेते। चंदन बटव्याची भाजी शिजलेली आहे। आता ही भाजी उतरून ठेवते आणि याच्यावरती तवा ठेवते आणि या इथं फ्रेंच बीन्स पण भाजी तयार आहे। आता चपात्या लाटते आणि फोडणी देऊन मस्त गरम गरम पौष्टिक जेवण देते। आणि मला तुला पण, तू पटकन आंघोळ करून ये, तुला पण 100%। ओ हे घ्या फोंडजी, तुम्ही खाल्ली ना? ही पपई साखरेपेक्षा गोड आहे असं फोंडजी म्हणतात, हो की नाही? आज इनका बात करने का मूड नाही। आज मी पूजा करत आहे। फोंडजींना उशीर झाला म्हणून फोंडजी गेले ऑफिसला आणि आज मोक्षदा एकादशी पण आहे आणि त्यानिमित्तानं माझी पूजा अर्चना पण झाली। आज देवाला चपातीचा नैवेद्य नाही ठेवायचा, आज खडी साखर आणि त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवणार आहे आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा। प्राणाय स्वाहा। आज मोक्षदा एकादशी आहे, तर श्रीकृष्ण नामाचा जाप आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करणार आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। यो आई नहीं जल्दी आना। अरे 5:10 को छुटेगा। ठीक है, संध्याकाळी आपण मंदिर जाऊ। ठीक आहे, चला कॉलेजला जाऊया। नामस्मरण झाल्यानंतर मी आता फळं खाते आहे। हे आहे पायनॅपल, जे की दादूने रात्री कट केलेलं, अर्ध रात्री खाल्लेलं आणि अर्धा फ्रीजमध्ये तसंच होतं, तर सकाळी मी काढून ठेवलेलं। मग दादूने चिरलं आणि अर्धा मी आता 2 पीस खाते आणि दादू 2 पीस खायला राहिलेले। थोडंसं आंबट आणि थोडंसंच गोड आहे, मिक्स फळ आहे। चला तर मग आता भांडी घासते आणि किचन ओटा स्वच्छ करून घेते। या इथं एवढा असा ओला कचरा निघालेला आहे, आमच्याच घरातून आज एवढा निघालेला आहे। रात्री भाजीपाला तोडलेला तो वेगळाच, प्रत्येक घरातून किती निघत असेल याची कल्पना करू शकतो आपण। तर हे सगळं आवरून घेते, कचरा डब्यात टाकून येते। हांजी दादू, चला झाडू मारा, लगाओ झाडू बेटा। दादू घर झाडू मारत आहे। बघा एवढा कचरा निघालेला आहे। दादू माझा खूप छान घर झाडू मारतो। मी आता टेरेसवरती जाऊन येते, सकाळी गेले नाही मी टेरेसवरती, मला 2 ब्लँकेट पण सुकायला ठेवायचे वरती आणि हे तांदूळ आहेत पक्ष्यांना देते आणि तसाच मैत्रिणीच्या घरी थोडा वेळ जाऊन येते। दिवस झालं थंडी खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मी डबल टी-शर्ट घातलेला आहे, मला सहन होत नाही थंडी अजिबात। मी इथं ब्लँकेट सुकायला टाकलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणीचं घर इथंच आहे, टॉपलाच आहे, त्याच्यामुळे आम्ही असं टेरेसवरून ये जा करत असतो।
नको लपू नको. मैत्रिणीचं घर. कैसे हो? भावींच्या घरामध्ये छान ऊन येतं आणि तुळशीला बघा छान ओढणी. हा ना, खूप छान वाटतं. भावींच्या घरामध्ये खूप ऊन येतं. अच्छा लग रहा है ना भाभी? बहुत अच्छा लग रहा है. अगोदर आमच्या घरामध्ये ऊन येत होतं, तर आम्ही पाऊस आत येऊ नये म्हणून पत्र्या टाकलेला आहे वरती, त्याच्यामुळे आमच्या घरात कमी ऊन येतं, खूप कमी येतं. पण भावींच्या घरामध्ये खूप ऊन येतं. चांगलं आहे हे. तू लाजू नको बाळा. ये आपलेच फॅमिली मेंबर आहेत. ये श्रेया अजिबात लाजत नाही. ती आली असती ना, ती खूप बडबड केली असती. तू खूप लाजळ आहे. फिर और क्या चल रहा है भाभी? कुछ नहीं, बस जाने की तैयारी. क्या करना है आपने? हाँ, आम्ही पिकनिकला जाणार आहे. कधी? शुक्रवारी. हां शुक्रवारी आम्ही दोघी पिकनिकला जाणार आहे. भरपूर जण आहेत, पण आम्ही इकडच्या आहोत, जवळच्या. बोलते है. हा ना, भाभीने कॉफी आणलेली आहे. नको म्हटलं तरी ऐकलं नाही भाभीनी. चलो भाभी, चलो बाय बाय. आम्ही चक्क 2 तास गप्पा मारल्या आणि आता घरी निघते. दादू झोपला काय? झोपला पोरगा. आणि पंखा लावून. एवढ्या थंडीचं त्याला गरम होतं. नेहमी हा पंखा लावून झोपतो. थंडी असू द्या, पावसाळा, उन्हाळ्यात तर जास्तच. मग मी योगा क्लासला जाणार होते आज, पण जाऊ नाही शकले कारण मला माझी गाडी घेऊन गेलेला आहे आणि मला माहित नव्हतं की तो गाडी घेऊन गेलेला आहे. मी आता सगळे तयार झाले योगा क्लासला जाण्यासाठी आणि बघते तर गाडी चावी नाहीये. म्हणलं ठीक आहे, जाऊन ते कॅन्सल केलं. आणि पायी पायी जाणं खूप अशक्य आहे तिकडे, कारण 2-1 किलोमीटर लांब आहे इथून. म्हणलं ठीक आहे. आज गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी आहे. खूप चांगला योगा आहे, त्यामुळे मी आज भगवद्गीतेचे 2-3 अध्याय पारायण करणार आहे. दादू पण म्हणतोय मी पण तुझ्यावर बसणार आहे. म्हणलं ठीक आहे, चांगलं आहे, आपण दोघं करूया पारायण. माझा दादू माझ्यासाठी ज्यूस बनवत आहे, तोही संत्र्याचा. दाखव. आणि बिया काढ बर का, कडू लागेल नाही तर ज्यूस मला. ठीक आहे. अरे बोल, काहीतरी बोल. ज्यूस पिला दो. मोसंबी का? मोसंबी नाही, संत्रा. दादूने माझ्यासाठी संत्र्याचा ज्यूस बनवलेला आहे. मी नंतर पिणार. अगोदर भगवंतांना पण नैवेद्य देते संत्र्याच्या ज्यूसचा. नैवेद्यम समर्पयामी. बघूया आता ज्यूस कसा बनलेला आहे. वरून तर दिसतंय खूप छान टेस्टी ज्यूस असणार आहे, आंबट नसणार आहे. त्या संत्रा गोडच होते तसे. खूप छान. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. मामका पाण्डवाश्चैव किं कुर्वत सञ्जय. सञ्जय उवाच. दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यैता पाण्डुपुत्राणाम् आचार्य महती च मुं. दृढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. दृष्ट्वा निवर्तते यतो यापि कौन्तेय पुरुषस्य विपश्यितः. सांग. दादूने 21 सेकंद शंख वाजवला. कंटिन्यू. चला तर रामरक्षा बोलूया. मैत्रिणी, या इथं मी भगर आणि आमटी बनवलेली आहे आणि देवासाठी पण आता नैवेद्य ठेवते. आणि आता मी मंदिरात चाललेली आहे. पुण्याच्यांना घेणार आहे मेट्रो स्टेशनवरून, तसंच मंदिरात जाऊन येणार आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.